नातू साहेबांचं भाषण झाल्यानंतर मला असं वाटलं, आज पहिल्यांदा मी नातू साहेबांना त्यातल्या त्यात आक्रमक बघितलं. आणि खुर्ची पण माझ्या बाजूलाच होती. मी बोललो, बरं झालं मी आलो, बरं झालं आजचा झेंगाट झाला. आता नातूसाहेब चार्ज झाले. आता भास्कर जाधव नावाच्या काही खैर नाही. आवडलं आपल्याला. आज या कार्यक्रमाला मोठ्या उपस्थितीमध्ये आपण इथे सगळे जमलात. पण हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश, उद्धव ठाकरे जेव्हा कणकवलीला आले होते, कणकवलीमध्ये हा तुमचा चिपळूणचा भास्कर नको नको ते शब्द उच्चारले, नको नको ते शब्द बोलला. बाकी मला काही चालतं, निलेश राणेला नातूसाहेब काही चालतं, पण राणे साहेबांना वेडं वाकडं बोललेलं मला चालत नाही. आमच्या नेत्यांना वेडं वाकडं बोलायचं नाही. मी इतके महिने ऐकत होतो, हा भास्कर तिकडे गेला नाशिकला, तिकडे पण आमच्या नेत्यांवर टीका. आता नाशिकच्या सभेमध्ये राणे साहेबांचं काय घेणं देणं? हा शिवाजी पार्कला उभा राहिला, तिकडे पण राणे साहेबांवर टीका. शिवाजी पार्कचं असं काय केलं? परवा कणकवलीला आला, तेव्हाही परत टीका करून गेला. गुहागर मतदारसंघाची एक उंची होती. मी अनेक वर्षापासून गुहागरमध्ये ये जा करत आहे. स्वर्गीय तात्यांचा हा मतदारसंघ, त्यानंतर विनयजी नातू यांचा हा मतदारसंघ. नातू घराण्याला 4 टर्म आपल्या मतदारसंघातून आपण सगळ्यांनी निवडून दिला, आशीर्वाद दिले. या मतदारसंघाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम नातू कुटुंबाने केलं. या घालवायचं काम केलं. एकही काम सांगण्यासारखं, एकही काम दाखवण्यासारखं नाही. ज्या उंचीवर नातू साहेबांनी नेलं, त्याचे 25% तरी जरी तू या लोकांना सांभाळलं असतं ना, दाखवलं असतं, आज या लोकांनी डोक्यावर घेतलं असतं, आज तुला चिपळूणला जी दगडी पडली ना, ती पडली नसती. 1-2 आमच्यावर पण पडली, आमच्यावर म्हणजे मागच्या कुठल्या तरी गाड्यांवर. काही हरकत नाही, काही हरकत नाही. तू आमच्या शेपटीवर पाय दिलास भास्कर जाधव, लक्षात ठेव, या जन्मात तुला विसरणार नाही म्हणजे नाही. तुझ्या ना दिवस नावाचा राणे नाही सांगणार. अनेक महिन्यांपासून मी तुझं ऐकतोय. तुझी जी चिपळूणची भाईगिरी होती ना, याच निलेश राणेंनी संपवली होती, हे विसरू नकोस. साल्या 100 बापाची औलाद तू दुसऱ्यांचे बाप काढतोस. तू दुसऱ्यांचे बाप काढतोस. म्हणे बाळासाहेब बोलले, ह्याला कोण मातोश्रीमध्ये घेत नव्हता. हा कुत्र्यासारखा बाहेर घेतलं कधी मातोश्रीमध्ये? काय संबंध? तू बाहेर साला बिस्किट चोर. आता मला परिमल बोला, हा भंगार चोरायला लागलाय साला. एक दिवस तोच भंगार नावाचा निलेश राणे नाही सांगणार. कोणाला हुशारी करतोस तू? आमच्याशी? अरे त्या ठाकरेंना नाही घाबरलो आम्ही, त्या पवारांना नाही घाबरलो आम्ही. मुंबईत राहतो, छाती ठोकपणे मातोश्रीच्या बाहेरून रॅली काढतो. कोणाच्या बापाने आमचं काय केलं नाही.
तू आम्हाला शिकवतो भाईगिरी काय रे? भाईगिरीचं सर्टिफिकेट मुंबईतून मिळतं, लक्षात ठेव. अरे लांबून कसली दगडी मारतो? नाही तुझी चड्डी पिवळी झाली नाही, तुला झाली ना हॉस्पिटलमध्ये मीच टाकून येईन तुला. तू काय सांगतो आम्हाला? तू नडतो आम्हाला? अरे सरळ मार्गाने आम्ही जात होतो, हा पोलिसांच्या मागे पोपटी रंगाचं टी शर्ट घातलं होतं. पोपटी हा पोपटी रंगाचं शर्ट घालून तिथे पोलिसांच्या गाराड्याच्या मागे, नंतर महिलांच्या गाराड्याच्या मागे 2-5 दगडी मारली असतील, चल काय हरकत नाही. आता दगडीच्या बदल्यात निलेश राणे काय पाठवेल हे लक्षात ठेव. तुला नाही सोडत, तुला नाही सोडत. आता तू नख लावलंस आम्हाला आणि आता बसलाय तिकडे 25 लोकांना घेऊन कार्यालयामध्ये. मोजून 100 लोक होती. पोलिसांनी पोलिसांचं काम केलं असतं, शांततेत सगळं निघून गेलं असतं. त्याच्यावर येईन मी कधीतरी. म्हणे बाळासाहेब ठाकरेंनी मला सांगितलं नारायण राणेला मी काय नाही दिलं. त्यांनी दुसरे शब्द वापरले. बाळासाहेबांचे एवढे वाईट दिवस कधी आले नव्हते आतमध्ये बिस्तरच्या बाजूला बसवायला, कधीच नव्हते एवढे. कधी सांगितलं तुला? काय संबंध तुझा? आमच्या राणे साहेबांनी जेवढं बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम केलं ना त्याच्या 25% पण तू प्रेम केलं नाहीस कधी. तुम्हाला एक घटना सांगतो. आम्ही विरोधी पक्षात होतो, साहेब विरोधी पक्ष नेते होते, कदाचित नातू साहेबांना आठवत असेल. बाळासाहेबांनी आमच्या राणे साहेबांना सांगितलं, नारायण, कारण का ते अरेतुरेवर होते, नारायण हे काँग्रेसचं सरकार पडलं पाहिजे. तेव्हाच साहेबांनी शब्द दिला, साहेब काही करणार पण यावेळेस सरकार पाडायचा 100% प्रयत्न करतो. तेव्हा पैसा नव्हता नारायण राणेकडे, फक्त फौज होती. हे 25-30 आमदार घेऊन ते वायकरचं कुठलं ते जोगेश्वरीला क्लब आहे, मातोश्री क्लब, मातोश्री क्लबला त्यात एक सगळ्या आमदारांना ठेवलं. विरोधी पक्ष नेता असताना साहेबांनी स्वतःचं घर गहाण ठेवलं की नाही मी बाळासाहेबांना शब्द दिलाय सरकार पडलं पाहिजे. स्वतःचं घर गहाण ठेवणारा नेता करू शकतोस का तू? बाळासाहेबांसाठी करू शकतो तू? अरे आमची आई विचारायला लागली, हो आपण राहणार कुठे? माझ्या आईला सांगितलं नाही मी साहेबांना शब्द दिला, मी आता माघार घेऊ शकत नाही. ते सरकार आपलं राहिलं नाही, एका मताने पडलं. काय अवस्था झाली असेल आमची. पण राणे साहेब बाळासाहेबांकडे गेले नाही कधी मागायला की साहेब माझं सगळं संपलं, मी या सरकार पाडण्यासाठी एवढे करोड रुपये उडवले, माझं सगळं संपलं, मला काहीतरी मदत करा. अशी मदत मागायला राणे साहेब कधी गेले नाही बाळासाहेबांकडे. त्यांनी परत स्वतःला सिद्ध केलं, परत उभा केला स्वतःला, सगळी परिस्थिती परत निर्माण केली आणि महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये परत स्वतःला सिद्ध करणारा माणूस एकच, त्याचं नाव नारायण राणे. हे शरद पवार वगैरे कसले हो, यांना आयतं मिळालं सगळं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळं काय होतं. आमच्या साहेबांनी 1 रुपया 2 रुपयापासून नोकरी सुरुवात केली. बाळासाहेबांवर अफाट प्रेम. बाळासाहेब बोलले म्हणजे विषय संपला. हे समजणारे आमचे राणे साहेब. अरे तू काय ओळखतं राणे साहेबांचं आणि बाळासाहेबांवरचं प्रेम? ज्या दिवशी बाळासाहेब गेले, आम्ही लंडनला होतो तेव्हा, अहो आमचा साहेब जेवला सुद्धा नाही. आमचं अख्खं घर रडलं.
तू आम्हाला बाळासाहेबांचं प्रेम सांगतोस. हा 2 वेळा निवडून आला शिवसेनेतून, 1995, 1999, 2004ला ह्याचं तिकीट कोणी कापलं? हा बाहेर मातोश्रीच्या रडत होता, गाडीत बसला, चिपळूणला आता आला, इथे फॉर्म भरला, अपक्ष, पराभव झाला. पण त्या निवडणुकीमध्ये जुन्या लोकांना आठवत असेल, नातू साहेबांना आठवत असेल, ती पूर्ण निवडणूक उद्धव ठाकरेला यांनी शिव्या घाल घातल्या. हे कोणी तुम्हाला जुना माणूस सांगेल? तू साला उद्धव ठाकरेवरचं प्रेम सांगतोस. तुझा काय संबंध उद्धव ठाकरेशी? काय केलंस तू उद्धव ठाकरेचं? उद्धव ठाकरेवर तुझं प्रेम? म्हणे मी ह्या ठाकरे कुटुंबावर कधीच काय बोललो नाही. तू कधीच काय बोलला नाही. आणि जर मी बोललो असीन तर मी संन्यास घेईन. आता एक व्हिडिओ दाखवतो, तू फक्त बघा. शिवसेना म्हणून आम्ही काम केलं. शिबिर तिकडे दिवसभर चाललं. सकाळी कोण काय बोलला ते बसायचे नाही, ते ऐकायचे नाही. बाळासाहेब ठाकरे असतील, आता तर नवीन नेतृत्व उद्धव ठाकरे पण असत ते असतील. बाळासाहेब ठाकरे कधी यायचे नाही. संध्याकाळी 5-6 वाजता कधीतरी यायचे. आले की नुसती सळसळ घोषणा जल्लोष ने बाकीचे नेते पाळा पाचवल्यासारखे बाजूला जायचे. सकाळपासून तुमचं काय प्रबोधनात्मक चाललंय, काय तुझ्या संस्कारात्मक चाललंय, त्या सगळ्याचा गोळा घ्या. ते उठले की माझ्या हिंदू मुस्लिम बांधवांवर भगिनी की टाळ्याची झाली सुरुवात. 4 मुसलमानांना शिव्या दिल्या की कार्यक्रमात भेटला. काही नसायचं, काही नाही. सातत्यानं निगेटिव्ह, नकारात्मक. माझ्यासारखा माणूस सातत्यानं काही नाही योजना शोधणारा माणूस हा नाराज नाही. परंतु विचार करत काय हक्क आपल्याला मिळालं? ह्या शिव्यातून काय मिळालं? गेल्या सगळ्या पण त्या शिव्या, ह्या सगळ्या पण त्या शिव्या. त्यावेळेला काश्मीरचं उदाहरण, यावेळेला पंजाबचं उदाहरण, त्यावेळेला कुठे विदर्भातला बलात्कार, यावेळेला कुठला तरी तो दिल्लीतला बलात्कार. ह्याच्याशिवाय दुसरं काय यांनी सांगितलं? काही नाही. पण तिथल्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने पेटवायचं की त्यांच्या डोक्यामध्ये सातत्यानं समोरच्या पक्षाबद्दल, समोरच्या धर्माच्या लोकांबद्दल, समोरच्या जातीच्या लोकांबद्दल द्वेष निर्माण करायचा, तिरस्कार निर्माण करायचा, त्याला पेशाला पेटवायचा, त्याच्या डोक्यात सूड व्हायचा की तो प्रतिशोधाच्या मागे लागतो. सूड ज्याच्या डोक्यात धरतो तो प्रतिशोधाच्या मागे लागतो. तो प्रतिशोधाच्या मागे लागतो. कधी निवडणूक लागते आणि कधी ह्यांना आडवं करतोय. तरी आमच्या धर्मावर अन्याय केला, तरी आमच्या जातीवर अन्याय केला, तरी आमच्या भागावर अन्याय केला, असंच काहीतरी म्हणायचं. पण कधी विचार केला नाही. आणि अन्याय करताना तुमच्याकडे उपाय काय? अक्कल येईल. अक्कल कसं द्यायची? इकडं नाही कुठं राहिलं सगळं रिकाम. आम्ही मुळात कधी ओळखा पडलो खरं सांगायला गेलं काय ओळखा पडवले काय समजलं नाही. ते म्हातार वा पूर्वी असे उभे राहिले की सळसळ व्हायचे. हे आता हे असं की हल्ली अशी काही वज्रमुक्त अशी काढली, पण तिला गेलं मला नियम मोठे आधार देणार असा एका कार्यक्रमात ते असे करायला काहीतरी गेले असे ते एवढेच हात राहिले. पण नियम करून असा हात वर घ्या. त्यानंतर वाचतो वाचू कोणते होते वाचून दे आजीला जाणार नदी मला माहिती नाही. आणि आपण पण लाड करतो त्यांची. ऐकलं? बाळासाहेबांना म्हातारबुवा,
उद्धव ठाकरे, तू पुरुष आहे त्याच्यावर डाऊट घेतला. आदित्य ठाकरे वासरू, मी वाकून बघितलं की कोण आली, लिंगच बदलला, तो आहे त्याच लायकीचा. बोल आता भास्कर जाधव, हे बघितल्यानंतर काय बोलतो? तू काय बोलला होतास? घे आता संन्यास, नाहीतर निलेश राणे आज गुहागर मध्ये जाहीर करतो तू 100 बापाची औलाद आहेस ते. हा कधी आमदार आहे का? असा असतो आमदार? हो, तो दुसरा व्हिडिओ जरा दाखवा, नंतर एकदाच याला काढूनच टाकतो याची. साला डान्स बारची औलाद. उगाच नाही उद्धव ठाकरे याला आयटम गण म्हणून फिरवतो सगळीकडे. साला 18 महिने गरोदर भास्कर साला नाचतोय बघा कसा. अरे पडून कुठेतरी पडेल मागून. काय तुझं शरीर, काय तुझा थोबाड, हा डान्स कसला करतो? असा आमदार, असा आमदार असतो? अहो कुठे गुहागर मतदारसंघाचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर नातू कुटुंबाने नेलं आणि ह्यांनी कुठे नेलं एवढं बघायला यायचं. कुठे नातू कुटुंबाने, कुठे हा? ह्याचे वाईन शॉप तिकडे, इकडे रोजगार कोण देणार रे? वेळणेश्वरला बंगला बांधला इकडे, तिथे गुहागरच्या किनारपट्टीवर सगळे अधिकारी तिकडे त्या स्टॉल धारकांना तुडवून नेलं. पण ह्याचा बंगला CRZ मध्ये येऊन ह्याला नाही कारवाई केली. याच्यावर आम्ही करणार. सगळ्यांना CRZचा नियम, पण ह्याच्या बंगल्याला, वेळणेश्वरच्या बंगल्याला ह्याला CRZचा नियम नाही. बिचारे गरीब स्टॉल धारक, गरीब व्यावसायिक आपला स्टॉल तिकडे लावायचा, काहीतरी पोटा पाण्याची व्यवस्था करायची, काहीतरी खायला मिळेल, काहीतरी घरी घेऊन जाता येईल म्हणून तिकडे व्यवस्था करायची. पण त्यांना सगळ्यांना तुडवलं. हा आमदार असून तिकडे गप्प बसला. तिकडे बिचारे छोटे व्यावसायिक उभे राहिले असते, पर्यटकांची सोय झाली असती, पण ते नको. ह्याचा बंगला तिकडे CRZ मध्ये. आणि ग्रामीण भागामध्ये निलेश सुर्वे साहेब मला सांगा, ग्रामीण भागाचे रस्ते बाहेर काढा आणि त्या बंगल्याकडे ह्याचा चकाचक जाणारा रस्ता बाहेर काढा. स्वतःच्या बंगल्याकडे जाणारा रस्ता बघा आणि गुहागरच्या उर्वरित ग्रामीण भागातले रस्ते बघा. तू साला लुटणार किती रे या मतदारसंघाला? का आहे का नाही तुला? नुसता आमदार केला म्हणजे काय? तुला काय फक्त मारायसाठीच केला काय? काही नाही. तो आपला गुहागर विजापूर काय तो रस्ता चाललाय, महामार्ग चाललाय. महामार्ग अजूनपर्यंत पूर्ण होत नाही. ह्याचा कुठेतरी कॉम्प्लेक्स आहे इकडे, काय नावानी कॉम्प्लेक्स आहे, कुठेतरी मागे कॉम्प्लेक्स आहे इथे आजूबाजूला कुठेतरी. त्याच्या बाजूला 100 मीटरची भिंत तयार झाली. कशी तयार झाली रे? त्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी सांगून ठेवतो, तुम्ही सगळे अडचणीत येणार. तुम्ही सगळे अडचणीत येणार. ज्यांनी ह्याला खतपाणी घातलंय आणि त्या गरिबांच्या स्टॉलवर लात मारलेत, तुम्हाला प्रत्येकाला मी अडचणीत आणणार. निलेश राणे या व्यासपीठावर शब्द देतो. तुम्ही गरिबाच्या अंगावर जाता आणि या डुकराला असा तुम्ही उन्हाळ सोडलाय. ह्याच्या कॉम्प्लेक्सचे भिंती उभी राहतात, ह्याच्या बंगल्याच्या आजूबाजूचे रस्ते बनून जातात. सगळ्या गुहागरच्या मधल्या सगळ्या रस्त्यांमध्ये फक्त ह्याचेच कॉन्ट्रॅक्ट 5% घेतो. 5%. ह्याला 5% भिकारड्याला दिल्याशिवाय एकही रस्ता गुहागरचा होऊ शकत नाही. सांगा मला, सुरू होऊ शकतो का?